लाडक्या बहीण योजनेविरोधात काँग्रेसचा व्यक्ती कोर्टात गेल्याचा आरोप फडणवीसांनी केला। तर याचिकाकर्त्याचा काँग्रेसशी कधीच संबंध न आल्याचा दावा नाना पटोलेंनी केलाय। काय आहे नेमका वाद आणि लाडकी बहीण योजनेवर फडणवीसांनी काय म्हटलं, पाहूया एक रिपोर्ट। लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात कुणाचा माणूस गेला यावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये वाद पेटलाय। मोफतच्या योजना बंद करून मूलभूत प्रश्नांवर पैसा खर्च करावा यासाठी नागपूरचे रहिवासी अनिल वडपल्लीवारांनी हायकोर्टात याचिका केली। यावर फडणवीसांनी आरोप केलाय की वडपल्लीवार हे काँग्रेस समर्थक असून पटोले आणि सुनील केदारांचे निकटवर्ती आहेत। मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या दाव्यानुसार वडपल्लीवारांचा काँग्रेसशी कोणत्याही पातळीवर संबंध नसून ते काँग्रेसचे सदस्य सुद्धा नाहीत। काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टामध्ये गेले आहेत, उच्च न्यायालयामध्ये गेले आहेत आणि त्यांनी पिटिशन दाखल केली आहे। हे अनिल वडपल्लीवार कोण आहेत? हे तेच आहेत जे त्या ठिकाणी नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख होते, जे त्या ठिकाणी विकास ठाकरेंचे निवडणूक प्रमुख होते, जे सुनील केदारांचे राईट हँड म्हणून या ठिकाणी म्हणवले जातात। आज त्यांनी हायकोर्टामध्ये पिटिशन केली आणि सांगितलं या सगळ्या योजनांवर फार पैसा खर्च होतोय आणि म्हणून या योजना बंद करा। अनिल वडपल्लीवाराचा काँग्रेस पक्षाचा कुठला ते सामान्य सदस्य नाही, ना नागपूर शहरात आहे, ना ग्रामीण मध्ये आहे, ना प्रदेश मध्ये आहे। पण काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला की लाडली बहीणला विरोध करताय। अरे तुमची फसवी लाडली बहीण योजना आहे, त्या बहिणीकडून 100 रुपये घ्यायचे आणि तिच्या हातात 5 रुपये द्यायचे। एकीकडे महागाई वाढवून टाकली आणि तुमच्या फसव्या योजनेला आमची लोकप्रियता फार वाढली असं दाखवतात आहे। जनतेच्या पैशाची उधळपट्टी तुम्ही करता। आता एका माहितीनुसार अनिल वडपल्लीवार यांनी काँग्रेस आमदार सुलभा खोडकेंसोबतही काही काळ काम केल्याची माहिती आहे। मात्र त्या सुलभा खोडके लवकरच अजित पवार गटात येणार असल्याचं खुद्द अजितदादांनी सांगितलंय। विशेष म्हणजे सुलभा खोडकेंचे पती हे अजित पवारांचे निकटवर्ती आहेत। या साऱ्या आरोपांवर अनिल वडपल्लीवारांशीच आम्ही संपर्क केला। त्यावर आपण आयुष्यात कुणाचेही पीए राहिलेलो नसून लवकरच साऱ्या आरोपांवर उत्तर देणार असल्याचं वडपल्लीवारांनी म्हटलंय। नाही, मी गजानन तुमच्या नागपूरच्या गजानन उमाटेंना सांगितलंय, मी उद्या बोलणार आहे। उद्या मी त्यांना बोलवून मी माझं काय म्हणणं मी सांगणार। नाही, पण ते आरोप करताय की तुम्ही काँग्रेसच्या एका नेत्याचे पीए राहिलेले आहेत। काँग्रेसची उद्या क्लेरिफिकेशन देतो मी, कोणाचा पीए वगैरे कधी आयुष्यात नाही राहिलो मी। मुख्यमंत्री शिंदेंनी दावा केलाय की लाडक्या बहिणी विरोधात कोर्टात गेलेल्यांची याचिका कोर्टानं रद्द केली। मात्र दुसरीकडे आम्ही कोर्टात चांगला वकील देऊन लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। वडपल्ली तो आडवात पडणार आहे, कारण तोही कोर्टात गेलाय का तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून। मी त्याही वेळी म्हणालो होतो उच्च न्यायालय माझ्या बहिणींवर अन्याय नाही करणार, माझ्या बहिणींना न्याय देणार। आणि मग मुंबई हायकोर्टाने त्याची याचिका फेटाळून टाकली आणि माझ्या बहिणींचा मार्ग मोकळा केला आणि आता पुन्हा त्या ठिकाणी गेलेत। काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टामध्ये गेले आहेत, उच्च न्यायालयामध्ये गेले आहेत आणि त्यांनी पिटिशन दाखल केली आहे या योजना बंद नाही करायच्या। पण हे लोक या ठिकाणी कोर्टात गेले आहेत। पण माझ्या बहिणींनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आमच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जोपर्यंत तुमचा देवाभाऊ या ठिकाणी आहे, अरे हायकोर्टामध्ये मोठ्यात मोठा वकील उभा करू, आम्हाला या राखीची आण आहे। काही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही। दरम्यान लाडक्या बहिणीच्या कार्यक्रमांसाठी सरकारनं प्रत्येक बीडीओ अधिकाऱ्यांना 2000 महिला जमवण्याचं टार्गेट दिलंय। इव्हेंटच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीतून कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय। बीडीओला सांगितलं 50 बसेस भरून आणा, पैसे आम्ही देऊ, म्हणजे सरकारी तिजोरीतून। यांच्या कष्टानं उभं केलेला महाराष्ट्र आहे काय? हे सगळे पक्ष फोडून ज्या महाराष्ट्राला लुटायला निघालेत आणि सत्तेसाठी वाटेल ते करायला निघालेत, अंगणवाडी सेविकांना तेच धमकी आहे, आशा वर्करला धमकी देतात, अधिकाऱ्यांना धमकी देतात, एवढ्या महिला आणा आणि त्या महिलांना आणून बसवून काय करायचं? अरे तुम्ही जर लोकप्रिय असता, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकार,
तर तुम्हाला बहिणींना आणायची गरजच नसती पडली. या कुठेही जाणून बुजून किंवा कुठेही इच्छेविरुद्ध नाही आहेत, सगळ्या स्वइच्छेने आलेल्या आहेत. जो प्रतिसाद मिळतोय त्याच्यावरूनच आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच जाणवत आहे. त्याच्यामुळे जागा आम्ही आणखीन वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचा अंदाज होता की साधारणपणे 40,000 महिला या ठिकाणी जमतील, पण आत्ता तो आकडा 40,000 पेक्षा अधिक झालेला आहे आणि त्याच्यामुळे अधिकाधिक महिलांना चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीची वाढीव सोय करण्याचा आम्ही इथं प्रयत्न करत आहोत. तुम्हाला ही योजना पुढे चालू ठेवायची का नाही हे तुमच्या हातात आहे. चालू ठेवायची असणाऱ्यांनी हात वर करा. अरे पुरुषांना नाही, महिलांना. हे तुमचे पैसे नाही, तुमच्या मायमाऊलीचे, बहिणीचे, पतीचे, पत्नीचे पैसे आहेत. हात खाली घ्या. हे चालू राहील. त्याकरता आपल्याला एक काम करावं लागेल. येणाऱ्या निवडणुकीमध्ये घड्याळ, जिथं घड्याळ असेल तिथं घड्याळ, जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाण, जिथं कमळ असेल तिथं कमळ. ह्याच खूण आमच्या आहेत, दुसरी खूण आमची नाही आहे. त्याला आपण बटन दाबा. जीएसटीच्या रूपाने प्रचंड लूट केलेला पैसा सरकारी तिजोरी खाली करून तुम्हाला दिले जात आहे. कधी साध्या माझ्या भगिनीच्या साडीवर जीएसटी लावला जात नव्हता, आज साडीवर 18% जीएसटी लावला जातो. 2 साड्या जर वर्षाला घेत असेल आणि तिची किंमत जर 2,000 रुपये असेल तर 360 रुपये झटक्यामध्ये जीएसटीच्या रूपानं तिच्या हातून काढून घेण्याचं पाप हे सरकार करत आहे. असं हे सत्ता मिळून खाताना मजा वाटते. चोर चोर मावस भाऊ सगळे मिळून वाटून खाऊ. महाराष्ट्रामध्ये आता नवीन मन सुरू झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.